नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या तासामध्ये भारतातील सहकारी बँका आणि त्यांची भूमिका याविषयीची माहिती बघितली होती. त्याचा जो उरलेला भाग आहे तो आज आपल्याला सुरू झाला. आज आपल्याला बघायचा आहे. तर सुरू करूयात. आपण बघितलं की भारतातील एकूण बँकिंगचं स्ट्रक्चर आपण वारंवार बघतोय की त्यामध्ये शेड्यूल्ड बँका आणि नॉन शेड्यूल्ड बँका, त्यात परत व्यापारी बँका आणि सहकारी बँका. आता व्यापारी आणि सहकारी बँकेत काय फरक असतो याबद्दलची माहिती आपण मागच्या लेक्चरला बघितली होती. तर ती सुद्धा आपण थोडक्यात आज बघणार आहोतच. तर एक मिनिट. सहकारी बँक म्हणजे काय असते, तर सहकारी बँक म्हणजे अशी वित्तीय संस्था असते की जिची मालकी तिच्या सभासदांकडे असते. जे सभासद त्या एकाच वेळी तिचे ग्राहक पण असतात आणि मालक सुद्धा असतात. आता आपल्याला माहिती आहे आपल्या परिसरात अनेक सहकारी साखर कारखाने किंवा दूध संस्था आहेत. तर या सहकारी संस्था सहकार तत्वावर स्थापन झालेल्या असतात आणि भारतामध्ये जो राज्य सरकारांनी प्रत्येक राज्य सरकारने स्वतःचा एक सहकारी कायदा संमत केलेला असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट या अंतर्गत असणारे जे निबंधकाचं ऑफिस असतं त्यांच्याकडे तुम्हाला सहकार आयुक्तांकडे सहकारी संस्थेचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. अशा प्रकारच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झाल्यावर तिला जर बँकिंगचा व्यवसाय करायचा असेल तर तिने मध्यवर्ती बँकेकडे अर्ज करायचा आणि अशा बँकांना जर रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली तर मात्र मग काय करता येतं, या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार सहकारी संस्थांचं रजिस्ट्रेशन करता येतं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण आता पुढे जाऊया. फीचर्स ऑफ सहकारी कोऑपरेटिव्ह बँक. आपण बघितलं मागच्या तासामध्ये की सहकारी बँकांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कस्टमर ओन्ड एंटिटी. सहकारी बँका ह्या ग्राहकांच्याच मालकीच्या संस्था असतात. म्हणजे भलेही आपण त्याकडनं कर्ज घेत असलो तरी त्यावर त्या सभासदाची मालकी असतेच. दुसरं म्हणजे यांचा जो कारभार असतो तो लोकशाही पद्धतीने चालतो. म्हणजे यांचे जसे आपण आमदार खासदार निवडतो तशाच प्रकारे सहकारी संस्थांचे संचालक निवडले जातात. मग तुमच्या परिसरामध्ये सहकारी साखर कारखान्याची इलेक्शन तुम्ही पाहिली असेल किंवा सहकारी दूध संघाची सुद्धा इलेक्शन होत असते. आपल्याकडे नंदन डेअरी आहे किंवा इतर डेअरीज आहेत, अशांची सुद्धा इलेक्शन्स होताना आपल्याला दिसते. त्याचबरोबरीनं ह्या संस्थांचा उद्देश प्रामुख्यानं केवळ नफा कमवणे हा नसून नफ्यासोबतच आपल्या सभासदांचं कल्याण करणे, विविध प्रकारचे निधी राखून ठेवणे, ह्या प्रकारची कामं सुद्धा करतात. म्हणजे सहकारी बँका आणि व्यापारी बँका यातला प्रमुख फरक आता पुढे आपल्याला बघायचाच आहे. तर त्यातला फरक काय की सहकारी बँका या केवळ नफा कमवण्यासाठी स्थापन झालेल्या संस्था नाही, तर यांचा उद्देश त्यापेक्षा सुद्धा वेगळा आहे. तर यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे की वित्तीय समावेशन. याचाच अर्थ की अधिकाधिक ग्रामीण भागातील जनतेपर्यंत बँकिंगच्या सेवा पोहोचाव्यात यासाठी प्रामुख्यानं ह्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात येते. आणि जे आपण बघतो इथं की फायनान्शियल इन्क्लुजन ऑफ अनबँक्ड रुरल एरियाज, जे ज्या ग्रामीण भागांचा समावेश आत्तापर्यंत वित्तीय क्षेत्रात झालेला नाही तिथल्या नागरिकांना बँकिंग व्यवस्थेत सामावून घेणे हा यांचा उद्देश असतो. आता या सहकारी संस्थांची काय फायदे आहेत हे आपल्याला इथे बघायचे आहे की जर गावामध्ये सहकारी पतसंस्था नसतील, सहकारी बँकांच्या ब्रँचेस नसतील तर लोकांकडे एकच मार्ग राहतो आणि तो मार्ग म्हणजे की गावातल्या मनी लेंडरकडे, हे जे विलेज मनी लेंडर असतो, गावातला सावकार असतो त्याच्याकडे जाणे. मात्र गावात सहकारी पतसंस्था असेल तर या सावकाराकडे जाण्यामध्ये आणि त्या सावकाराकडून स्वतःचं संरक्षण करण्यामध्ये लोकांना मदत करणे हा यांचा हेतू असतो. सावकारांचं व्याज, सावकारांची कार्यपद्धती ही अतिशय जाचक असते आणि सावकार बहुतांश वेळा अनुत्पादक कामांसाठी कर्ज देत असतात. मात्र
सहकारी संस्था या नेहमी काय करतात, उत्पादक कामांसाठी कर्ज देत असतात. ग्रामीण भागात अनेक लोकांना अनप्रोडक्टिव्ह कामासाठी कर्ज घेतात आणि या कर्जांच्या विळख्यात अडकून मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखे प्रश्न तयार होतात. अनप्रोडक्टिव्ह कर्ज म्हणजे लोन्स किंवा बॉरोइंग्स म्हणजे अनुत्पादक कर्ज, ज्या कर्जामुळे त्यांच्या उत्पन्नात कुठलीही वाढ होणार नाही अशा प्रकारे कर्जाचा विनियोग करणे याला अनप्रोडक्टिव्ह बॉरोइंग असं म्हणतात. उदाहरणार्थ लग्न असेल, आजारपण असेल, तर अशा प्रकारच्या कामांना अनप्रोडक्टिव्ह कामं असे म्हणतात. यानंतर सहकारी बँकामुळे ग्रामीण भागामध्ये जी बचत आणि गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती आहे ती वाढीस लागते, हे आपण बघतो. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर घेणे किंवा ठिबक सिंचन करणे अशा अनेक कामांसाठी या संस्था कर्ज देतात. त्यामुळं शेतीची उत्पादकता वाढवण्याकडे सुद्धा याचा मदत असते. आणि सहकारी संस्थांमध्ये असणारे जे बँक रेट आहेत तर ते व्यापारी बँकांपेक्षा अतिशय जास्त असतात. समजा सध्या व्यापारी बँकेत तुम्ही 1 वर्षासाठी पैसे ठेवले तर 5% व्याज मिळत असेल, तर या बँका आजच्या घडीला तुम्हाला 8-9% व्याज देऊ शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या सहकारी बँकांचं जे स्ट्रक्चर आहे, तर सहकारी बँका या प्रामुख्यानं आपण बघू शकतो की भारतातील ज्या सहकारी बँका आहेत तर त्या प्रामुख्यानं अर्बन आणि रुरल म्हणजेच ग्रामीण सहकारी बँका आणि शहरी सहकारी बँका अशामध्ये विभाजित केलेल्या आहेत. त्यांची संरचना आपल्याला पुढे बघायची आहे. या दोन्ही बँकांमधला काय फरक आहे याबद्दलची माहिती आपण मागे बघितली होती, परत एकदा ती रिवाईज करूयात. ती म्हणजे सहकारी बँकांची जी स्थापना आहे तर ही स्थापना त्या राज्याच्या जो कायदा आहे, सहकारी संस्थांचा कायदा, तर या कायद्यानुसार झालेली असते. आणि व्यापारी बँकांची स्थापना मात्र बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे आपला 1949चा, तर त्या 1949च्या ॲक्टनुसार ही व्यापारी बँकांची स्थापना झालेली असते. दुसरा प्रमुख फरक म्हणजे की व्यापारी बँका या लोकांकडनं डिपॉझिट्स घेतात, ठेवी घेतात आणि त्यातून घरगुती क्षेत्राला, उद्योगांना आणि व्यापारासाठी कर्ज देतात. आणि सहकारी बँका यांच्यामध्ये मात्र की सहकारी बँका या सामान्य लोकांकडनं डिपॉझिट्स घेतात, मात्र यांचा प्रमुख उद्देश हा शेतकरी आणि छोटे व्यापारी यांना कर्ज देणे हा असतो. तर दोन्हींच्या उद्देशात थोडासा हा फरक आहे की सहकारी संस्था किंवा सहकारी बँका या प्रामुख्याने शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी काम करतात. व्यापारी बँका जर आपण बघितलं तर व्यापारी बँका इतक्या मोठ्या स्तरावर काम करतात की त्यांची सहकारी बँकांशी खरं तरी तुलना होऊ शकत नाही. बहुतांश व्यापारी बँका ज्या आहेत तर त्या सहकारी बँकेपेक्षा अनेक पटींनी मोठ्या असतात. त्यामुळं व्यापारी बँकांकडे पैशाची उपलब्धता, ठेवींची उपलब्धता प्रचंड प्रमाणात असते, तर सहकारी बँकांकडे मात्र ठेवी मर्यादित स्वरूपाच्या असतात. यानंतर या व्यापारी बँका ज्या असतात त्यांचा एरिया ऑफ ऑपरेशन अतिशय मोठा असतो आणि सहकारी बँका मात्र एखाद्या विशिष्ट राज्याशी संबंधित असतात. फार कमी वेळा सहकारी बँका या मल्टी स्टेट बँका असतात. मल्टी स्टेट म्हणजे बहुराज्य सहकारी बँक अशा प्रकारचा दर्जा मिळवणाऱ्या अतिशय कमी बँका आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे असणारी जर रुपी कोऑपरेटिव्ह बँक पाहिली आपण तर रुपी म्हणते कॉस्मॉस बँक आहे, तर कॉस्मॉस बँक आहे किंवा ठाणे जनता सहकारी बँक आहे, तर या अशा काही मोजक्या बँका आहेत ज्या मल्टी स्टेट बँका म्हणून काम करतात. आता आपण परत एकदा येऊ राष्ट्रीयीकरणाकडे, हा पुढचा मुद्दा. तर राष्ट्रीयीकरण म्हणजे काय, तर व्यापारी बँकांचं राष्ट्रीयीकरण झालेलं आहे, मात्र ह्या ज्या सहकारी बँका आहेत तर यांचं मात्र राष्ट्रीयीकरण झालेलं नाही आहे. कुठल्याही सहकारी बँकाचं आत्तापर्यंत राष्ट्रीयीकरण करण्यात आलेलं नाही. हा एक मुद्दा तुम्ही नीट लक्षात ठेवला पाहिजे. व्यापारी बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं, सहकारी बँकांचं राष्ट्रीयीकरण झालेलं नाही आहे. होणार नाही अशातला भाग नाही, मात्र सध्यापर्यंत तरी ते झालेलं नाही. पुढचं म्हणजे मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस. मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस म्हणजे व्यापारी
बँका ज्या असतात तर त्या वेगवेगळ्या कंपन्यांची जी शेअर्सची विक्री असते, समभागांची विक्री असते, तर त्यांच्या विक्रीमध्ये त्या कंपन्यांना मदत करू शकतात. त्यांचे IPO पार्टनर, FPO पार्टनर म्हणून. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. कुठलीही संस्था जेव्हा तिला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट व्हायचं असतं, स्टॉक एक्सचेंजमध्ये स्वतःची नोंदणी करून घ्यायची असते, भांडवल उभारणी करायची असते, अशा वेळेस सेबीच्या परवानगीने तिला आपले शेअर्स सामान्य लोकांना विकावे लागतात. आणि मग हे शेअर्स विक्री करण्यासाठीचा एक माध्यम म्हणून व्यापारी बँका कार्य करतात. मात्र अशा प्रकारचं कार्य करण्याचा अधिकार आत्तापर्यंत तरी कुठल्याही सहकारी बँकेला देण्यात आलेला नाही. यातला आणखीन एक महत्त्वाचा फरक म्हणजे की म्युच्युअल फंड म्हणजे व्यापारी बँकांचे स्वतःचे म्युच्युअल फंड असू शकतात. उदाहरणार्थ SBI मॅग्नम म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड, प्रुडेन्शियल ICICI म्युच्युअल फंड, अशा प्रकारच्या अनेक बँकांचे म्हणजे सरकारी असो किंवा खाजगी असो किंवा परदेशातल्या बँका असो, त्यांना स्वतःची म्युच्युअल फंड आपल्याकडे काढता येतात. म्युच्युअल फंड काढण्यासाठी त्यांना स्वतःची एक उपकंपनी काढावी लागते, तिला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी AMC असं म्हणतात. मात्र सहकारी बँकांना अजूनपर्यंत तरी म्युच्युअल फंड काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यानंतर बेसिस ऑफ ऑपरेशन म्हणजे ह्या ज्या व्यापारी बँका आहेत त्या कमर्शियल प्रिन्सिपल्सवर ऑपरेट करतात. म्हणजेच काय, दे दे वर्क टू ऑपरेट टू अर्न अ प्रॉफिट. म्हणजे त्यांचा प्रमुख उद्देश हा असतो की आपल्याला आपल्या सभासदांसाठी किंवा आपल्या समभागधारकांसाठी, आपल्या मालकासाठी नफा कमवायचा आहे. ह्या एकमेव आणि महत्त्वाच्या उद्देशाने या बँकांची स्थापना झालेली असते. परत एकदा सुरू करूया. आपण बघत होतो की व्यापारी बँका ज्या असतात त्या मूळतः फक्त नफा कमवणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. सहकारी बँका मात्र सभासदांचं कल्याण आणि आपल्या सभासदांना निरनिराळ्या चांगल्या प्रकारच्या सेवा देणे हा त्यांचा हेतू असतो. त्याचबरोबरीनं दुसरा जो पुढचा फरक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे काय, व्याजदरांच्या बाबतीमध्ये. तर व्यापारी बँकांचे व्याजदर जे असतात तर ते सहकारी बँकांपेक्षा अतिशय कमी असतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं आता कृषी क्षेत्राला लागणारं कर्ज असू द्यात किंवा तुम्ही ट्रॅक्टर घ्या किंवा तुम्ही घर बांधण्यासाठी कर्ज घ्या, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्या, असे कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं गेलं पाहिजे, व्यापारी बँकेमध्ये घ्यायचं. व्यापारी बँक म्हणजे HDFC, ICICI या खाजगी व्यापारी बँका. आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन की या सर्व कामांसाठी तुम्ही प्रामुख्यानं जर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे गेला, उदाहरणार्थ युनियन बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर अशा सरकारी बँकांकडे जर तुम्ही घ्याल तर तुमचा निश्चितपणे फायदा होईल आणि तुम्हाला भरावे लागणारे चार्जेस देखील अतिशय कमी असतील. या बँका कारण की यांचा ज्या सहकारी बँका आहेत तर या सहकारी बँकांचा जो व्याजदर असतो हा लिटल हायर असतो. लिटल हायर म्हणजे थोडा व्यापारी बँकांपेक्षा जास्त असतो. मात्र वास्तवात जर तुम्ही बघायला जाल तर गृहकर्ज जर तुम्हाला आजकाल सध्या सरकारी बँकात तुम्ही गेला तर घर बांधण्यासाठीचं कर्ज 7% किंवा त्याहीपेक्षा कमी दराने मिळतं. मात्र हेच जर तुम्ही एखाद्या सहकारी बँकात जाल तर तुम्हाला 10% कर्ज द्यावं लागेल. फक्त सरकारी बँकांची कर्ज देण्याची जी अटी असतात की तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असले पाहिजेत किंवा तुमच्याकडे योग्य तारण असलं पाहिजे, अशा अनेक बाबींविषयी थोडीशी जी लवचिकता आहे तर ती सहकारी बँकांकडे असते. आणि ज्या व्यापारी बँका असतात त्या मात्र अतिशय कठोर नियमांचं पालन करतात. त्यामुळे अतिशय चांगल्या कर्जदारांनाच कर्ज इथून मिळू शकते. तर रिजनेबली थोडीफार कमी जास्त तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तरी तुम्हाला सहकारी बँक कर्ज देऊ शकते. तर अशा प्रकारे हा यातला फरक आपल्याला बघायला मिळतो. आता रुरल कोऑपरेटिव्ह बँका, रुरल कोऑपरेटिव्ह म्हणजे ग्रामीण सहकारी बँका. आता ग्रामीण सहकारी बँकांचं हे जे स्ट्रक्चर आता आपल्याकडे दिलेलं आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. याच्याकडे जरूर लक्ष ठेवा तुम्ही की तुमच्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक सहकारी पतसंस्था असते. आपल्या कॉलेजला जर तुम्ही बघितलं तर आमच्या शिक्षकांची एक सहकारी पतसंस्था आपल्या ग्राहक भांडाराच्या, विद्यार्थी ग्राहक भांडाराच्या मागच्या बाजूला आहे.
अशाच प्रकारची एक सहकारी पतसंस्था ही तुमच्या गावामध्ये सुद्धा असते, अनेक सुद्धा असू शकतील एका वेळी. तर या पतसंस्थेला जर कुणाकडनं कर्ज पाहिजे असेल तर ती कर्ज देण्याचं काम त्या त्या जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती बँक करते. उदाहरणार्थ पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, अशा प्रकारे जी बँक असते तर ती कर्ज देत असते. आता ह्या जिल्हा स्तरावर जी बँक काम करत असते, जी उदाहरणार्थ पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, तिच्या अनेक शाखा अख्ख्या जिल्ह्यामध्ये असतात, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आणि महत्त्वाच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा असतात. आता या बँकेला म्हणजे जिल्हा बँकेला कोणाकडून कर्ज मिळतं तर जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळतं. सहकार क्षेत्रातील त्या त्या राज्यातील राज्य शिखर बँक ही सर्वोच्च संस्था असते आणि या संस्थेला रिफायनान्स करण्याचं म्हणजे जेव्हा राज्य शिखर बँकेला पैशाची गरज पडते तर ते पैसे कोणाकडून मिळतात? नाबार्डकडून मिळतात. नाबार्ड ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. नाबार्ड हा पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक रूरल डेव्हलपमेंट नावाचा विभाग होता, ग्रामीण विकास, आणि तो ग्रामीण विकास विभाग हा मध्यवर्ती बँकेने काय केला, सेपरेट केला. मग त्यातनं ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची ARDC नावाचा एक विभाग झाला की ज्याच्यामध्ये कृषी आणि ग्रामीण विकास, ही कृषी वगळता सुद्धा इतर अनेक क्षेत्र असू शकतील अशा अर्थाने तो विभागाची सेपरेशन करण्यात आलं. यातूनच जुलै 1982 मध्ये आपल्याला दिसेल की आपल्याकडे नाबार्डची स्थापना झाली. नाबार्ड ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कामं करते. ग्रामीण भागामधील पायाभूत सुविधांची निर्मिती असू द्यात, महिलांच्या बचत गटांचं काम असू द्यात, त्यांना कर्ज पुरवठ्याचं काम असू द्यात, अशा अनेक कामामध्ये नाबार्ड ही काम करत असते. आणि नाबार्ड ही ग्रामीण क्षेत्रामध्ये जो काही वित्त पुरवठा केला जातो, कर्ज दिली जातात, ह्याच्यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून काम करत असते. नाबार्ड ही भारत सरकारच्या मालकीची 100% मालकीची आणि रिझर्व्ह बँकेच्या मालकीची असणारी संस्था आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम करते. तर प्रामुख्याने आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर ग्रामीण क्षेत्रातल्या ज्या सहकारी संस्था असतात त्यांचं स्ट्रक्चर जे आहे तर ते त्रिस्तरीय आहे. म्हणजे त्यांची रचना कशी आहे? त्रिस्तरीय आहे. त्यामध्ये राज्यामध्ये सर्वोच्च पातळीवर ही स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे राज्य शिखर सहकारी बँक किंवा राज्य सहकारी बँक असं तिला म्हणतात. जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण स्तरावर सहकारी पतसंस्था. आता मुळात काय होतं की या सहकारी पतसंस्थेची निवडणूक होते. या निवडणुकीमध्ये सुद्धा एक मतदार आणि एक मत अशा प्रकारची रचना असते. याच्यातून सहकारी संस्थांची निवड होते. अशा जितक्या सहकारी संस्था त्या जिल्ह्यामध्ये सहकार निबंधकाकडे ज्यांची नोंदणी आहे यांच्या माध्यमातून मग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे संचालक असतात तर त्यांची निवड होते. मग हे जे संचालक असतात ह्यांच्यामधून परत मग कुणाची निवड होते? राज्य सहकारी बँकेतल्या संचालकांची निवड होते. आणि मग आता जर ग्रामीण भागामध्ये जी काम करते, तळागाळावर जी काम करते ती जी ग्रामीण सहकारी पतसंस्था असते, अनेक वेळा शेतकऱ्यांची तिच्याकडे मागणी येते, आम्हाला कर्ज द्या, आणि अशा वेळेस तिच्याकडे पैसे नसतात, त्या सहकारी पतसंस्थेकडे पुरेसे पैसे नसतात. मग अशा वेळी ही सहकारी पतसंस्था काय करते? जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं पैसे कर्जाऊ घेते. मग या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे सुद्धा फारसे पैसे नसतील मग ती या राज्य शिखर बँकेकडून कर्ज घेते. राज्य शिखर बँकेकडे पैसे नसतील तर ती नाबार्डकडून कर्ज घेते. आणि नाबार्ड म्हणजे थोडक्यात RBI इथं असल्यासारखं आहे. या क्षेत्रासाठीचं पूर्ण नियंत्रण हे नाबार्डकडे. मग नाबार्ड काय करते की या आपल्या राज्य शिखर बँकांना कर्ज देते. राज्य शिखर बँका जिल्हा बँकांना कर्ज देतात. मग जिल्हा मध्यवर्ती बँका काय करतात? ह्या आपल्या ग्रामीण स्तरावर असणाऱ्या सहकारी पतसंस्थांना कर्ज देतात. तर अशा प्रकारे ही कर्जाची व्यवस्था चाललेली असते. समजा नाबार्डनी राज्य शिखर बँकेला 8% कर्ज दिलं. मग ही बँक काय करते? शिखर बँक तर ही आपले थोडेसे पैसे लावते. ही काय करते? आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना 8.5% कर्ज देते. मग या जिल्हा मध्यवर्ती बँका काय करतात? आपल्या सोसायटीला 9% कर्ज देतात. सोसायटी काय करते? आपल्या गावातली सहकारी पतसंस्था आपल्याला 10% कर्ज देते. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं की सहकारामधले व्याजदर जास्त का असतात
तर याचं प्रमुख कारण काय, तर सहकारी बँकांकडे स्वतःचे डिपॉझिट्स फार कमी असतात, स्वतःच्या ठेवी अतिशय कमी असतात. यामुळे या बँकांना काय करावं लागतं, मध्यवर्ती बँकेकडे किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे किंवा राज्य शिखर बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. जितकी साखळी मोठी तितकं व्याजदर जास्त. हेच तत्व इथं सुद्धा लागू पडतं. अतिशय महत्त्वाची ही संरचना आहे, तुम्ही जरूर लक्षात ठेवली पाहिजे. ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी बँकांची संरचना स्पष्ट करा, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे की ग्रामीण भागात ज्या सहकारी क्षेत्रातल्या बँका किंवा सहकारी संस्था काम करतात त्यांची रचना इथं जरी 4 दिसत असली तर ही कशी आहे, ही त्रिस्तरीय रचना असते त्या त्या राज्यामध्ये. आणि ही त्रिस्तरीय रचनेमध्ये त्या राज्यात सर्वोच्च पातळीला कोण असतं, तर राज्य सहकारी बँक. त्यानंतर खाली कोण असतं, जिल्हा मध्यवर्ती बँक. आणि त्यानंतर खाली कोणतं असतं, सहकारी पतसंस्था, ग्रामीण भागात काम करणारी सहकारी पतसंस्था. अशा प्रकारे ही आपली संरचना कार्य करत असते. आता आपण येऊयात अर्बन कोऑपरेटिव्ह बँकाकडे. अर्बन कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे नागरी सहकारी बँका. आपल्या आजूबाजूला तुम्हाला अनेक नागरी सहकारी बँका दिसतात. यामध्ये आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉस्मॉस बँक आहे, ठाणे जनता सहकारी बँक आहे, किंवा बारामती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, किंवा पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे. अशा अनेक अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आपल्याला असल्याचं दिसतं. तर एकूण भारतातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका किती आहेत हे बघितलं तर 1551 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असल्याचं दिसतं. मात्र त्यामधील फार कमी बँका या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे त्यांनी रिझर्व्ह बँकेचे नियम आम्ही पाळू अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे. त्यामुळं भारतातल्या ज्या नागरी सहकारी बँका आहेत तर या नागरी सहकारी बँका प्रामुख्याने कुठे येतात, ह्या नॉन शेड्यूल म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या यादीत नसलेल्या, प्रमाणित नसलेल्या अशा बँकांची संख्या अतिशय प्रचंड म्हणजे 1497 इतकी आहे. या बँकामध्ये तुम्ही जेव्हा पैसे ठेवता किंवा व्यवहार करता तर ह्याच्यावर फक्त त्या त्या राज्याच्या सहकार कायद्याचं नियंत्रण असतं. मध्यवर्ती बँकेचं इतका विशेष लक्ष या बँकांकडे नसतं. तर त्यामुळं तुम्ही कधीही जेव्हा बँकेत पैसे ठेवा तेव्हा ती शेड्यूल्ड बँक आहे का नॉन शेड्यूल्ड बँक आहे हे जरूर पाहिलं पाहिजे. शेड्यूल्ड सहकारी बँकेमध्ये तुमच्या ठेवी या नॉन शेड्यूल्ड सहकारी बँकेपेक्षा अधिक सुरक्षित आहे असं आपल्याला म्हणता येतं. संपूर्ण भारतामध्ये केवळ 54 नागरी सहकारी बँका आहेत की ज्या रिझर्व्ह बँकेकडे शेड्यूल्ड बँका म्हणून ज्यांची नोंद आहे. ह्याच्यामध्ये 32 फक्त या शेड्यूल्ड बँकामध्ये केवळ 32 बँका अशा आहेत त्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहेत. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किंवा मल्टी स्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे बहुराज्य, म्हणजे त्या बँकेचे व्यवहार जे आहेत ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकमध्ये सुद्धा आहेत किंवा गुजरातमध्ये सुद्धा आहेत. अशा मल्टी स्टेट बँका, मल्टी स्टेट शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे बहुराज्य सहकारी बँक असं आपण म्हणलं किंवा बहुराज्य नागरी सहकारी बँक असं जर आपण म्हणलं तर यांची संख्या केवळ 32 एवढी आहे. आणि त्यातील आपण पुढे बघणार आहोत की प्रमुख मल्टी स्टेट बँका ज्या आहेत किंवा प्रमुख शेड्यूल्ड बँका ज्या आहेत तर या सगळ्यांच्या जो केंद्रबिंदू कोण असेल तर ते महाराष्ट्र आहे. हे आपल्याला आता पुढे बघायचं आहे. ते याचबरोबरीनं आपण जर बघितलं की सिंगल स्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही एकाच राज्यामध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र सामावलेलं आहे अशा एकूण या 54 पैकी या 22 बँका या एकाच राज्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. नॉन शेड्यूल्ड बँकामध्ये सुद्धा परत 2 प्रकार येतात, मल्टी स्टेट नॉन शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि सिंगल स्टेट नॉन शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. तर बहुतांश वेळा ह्या जे स्ट्रक्चर आहे तर इथं जसं आपण मगाशी बघितलं की ग्रामीण भागामध्ये आपल्याला जी सहकारी संस्थांची रचना दिसते त्यामध्ये सर्वात निम्न स्तरावर कोण असतं, गावातली पतसंस्था असते. गावातल्या पतसंस्थेच्या वर जिल्हा मध्यवर्ती बँक असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरती राज्य शिखर बँक असते. राज्य शिखर बँकेला पुनर्वित्ताचा पुरवठा करण्यासाठी नाबार्ड असतं. त्याचप्रकारे जर आपण बघितलं तर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकामध्ये किंवा नागरी सहकारी बँकामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे ज्यांची शेड्यूल्ड
नागरी सहकारी बँका ह्या इकडं आपल्याला दिसत आहे इथं. आणि नॉन शेड्यूल्ड म्हणजे शेड्यूल्ड नसणाऱ्या नागरी सहकारी बँका, तर शेड्यूल्ड नसणाऱ्या नागरी सहकारी बँकांची संख्या प्रचंड मोठी आहे. आणि यातलंही त्यामध्ये सुद्धा की ज्या बँका किंवा ज्या नागरी सहकारी बँका ह्या शेड्यूल्ड नाही आहेत, त्यामध्ये फक्त त्या एकाच राज्यापुरत्या मर्यादित असणाऱ्या बँकांची संख्या ही अतिशय मोठी असल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता इथं थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. यात जर तुम्ही बघितलं की लिस्ट ऑफ शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक तुम्हाला माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल की यामध्ये सुरुवातीच्या जर 10 नंबरपर्यंतच्या बँका पाहिल्या तर त्यापैकी 7 बँका म्हणजे नागरी सहकारी बँका या गुजरातमध्ये त्यांचं मुख्यालय आहे. एक नागरी सहकारी बँक ही बेंगलोरला रजिस्टर्ड आहे. केवळ एकच नागरी सहकारी बँक ही हैदराबादला आहे. एकच नागरी सहकारी बँक ही आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे लखनौला दिसते. मात्र महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नागरी सहकारी बँकांची संख्या पाहिली, हे मुंबई तुम्हाला जेवढं दिसतंय याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक, अपना सहकारी बँक, बेसिन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँक, बेसिन म्हणजे वसई, त्यानंतर भारत कोऑपरेटिव्ह बँक, भारत सहकारी बँक, भारती सहकारी बँक ही भारती विद्यापीठाची ही बँक आहे. यानंतर जर तुम्ही बघितलं महत्त्वाच्या बँकांमध्ये तर इथं तुम्हाला दिसेल की ही कॉस्मॉस अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे किंवा ही पारसिक बँक आहे. या अतिशय प्रमुख आणि नावाजलेल्या अशा प्रकारच्या बँका आहेत. याच्यानंतर जळगाव अर्बन आहे, जनकल्याण सहकारी बँक आहे, जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक आहे, जनता सहकारी बँक आहे पुण्याला असणारी. तर अशा प्रकारे ही यादी इथंच संपत नाही. म्हणजे जी यादी आपल्याकडे 11 नंबरपासून सुरू झाली या 30 नंबरपर्यंत ही कंटिन्यू होते. ह्याच्यात पुढे जरी आपण गेलो तरी तुम्हाला दिसेल की अगदी 52 नंबरपर्यंत म्हणजे 11 पासून 52 म्हणजे जवळपास 40 ते 42 ज्या सहकारी बँका आहेत तर त्या केवळ त्यांचं मुख्यालय कुठे आहे, महाराष्ट्रात असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक अख्खा भारतातल्या सगळ्या बँका इतरत्र घेतल्या 54 मधल्या वगळल्या तर केवळ 12 बँका या इतर राज्यामध्ये आहेत नागरी सहकारी बँका. 54 शेड्यूल्ड नागरी सहकारी बँकामधल्या जवळपास 42 नागरी सहकारी बँका या महाराष्ट्रात आहेत आणि केवळ 12 सहकारी बँका या इतर राज्यात आहेत. म्हणजे महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र किती महत्त्वाचं आहे आणि ते किती मोठं आहे याची जराशी कल्पना आपल्याला यावरनं येऊ शकते. तर आता इथं जर आपण बघितलं तर या सहकारी बँकांची काही समस्या आहेत आणि या सहकारी बँकांच्या समस्या काय आहेत तर त्यामध्ये प्रमुख समस्या जी आपल्याला दिसून येते तर ती म्हणजे ड्युअल रेग्युलेशन. ड्युअल रेग्युलेशन म्हणजे काय तर या ज्या नागरी सहकारी बँका आहेत यांच्याकडे एकाच वेळी राज्याचं जे कोऑपरेटिव्ह सोसायटी जे ॲक्ट जे आपला विभाग असतो सहकार विभाग असतो तर त्या सहकार विभागाचं सगळं नियंत्रण असतं. तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कंट्रोल असतं. तर एकाच वेळेस या बँकांना काय करावं लागतं, 2 ऑडिट्सना सामोरं जावं लागतं. राज्याच्या सहकार खात्याचे नियम सांभाळावे लागतात. त्याचबरोबरीनं मग मध्यवर्ती बँकेच्या सुद्धा नियमांची पालना करावी लागते. तर जे सिंगल स्टेट आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह आपण जर बघितलं अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आर रेग्युलेटेड अँड सुपरवाइज्ड बाय स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. म्हणजे त्या राज्यातल्या सहकारी कायद्यानुसार त्यांची हे होत असते. आणि त्याचबरोबरीनं अजून जर दुसरं आपण बघितलं तर ते म्हणजे इथं जर आपण बघितले आणि जर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असेल तर तिला केंद्र सरकारच्या सहकार खात्याचे नियम पाळावे लागतात. आता रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट जो असतो की आपल्या समजा बारामतीमध्ये सहकारी निबंधक बनतात, सहाय्यक सहकारी निबंधक, याचं कार्यालय बारामतीतल्या मार्केट यार्डामध्ये आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या सहकारी पतसंस्थेची जर नोंदणी करायची असेल तर तुम्हाला तिथं जावं लागतं. तिचं ऑडिट करायचं असेल तरी तुम्हाला त्यांच्या परवानगीने करावं लागतं. लाभांश वितरित करायचा तरी त्यांना कळवावं लागतं.
तर अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे जावं लागतं. आता ह्यांच्याकडे कशासाठी जावं ते इनकॉर्पोरेशन, रजिस्ट्रेशन, मॅनेजमेंट, अमाल्गमेशन, रिकन्स्ट्रक्शन, एखादी संस्था अवसायनात काढणे म्हणजे लिक्विडेशनमध्ये काढणे, अशा अनेक कामांसाठी तुम्हाला कोणाकडे जावं लागतं, या सहकारी निबंधकाकडे जावं लागलं आपल्याला दिसून येतं. द बँकिंग रिलेटेड फंक्शन सच ॲज इश्यू ऑफ लायसन्स टू स्टार्ट न्यू बँक, म्हणजे एखादी नवीन बँक काढायची आहे तर नोंदणी कुठं करायची आहे, राज्याच्या सहकार खात्याकडे. पण लायसन्स कोण देणार आहे बँकिंगचं लायसन्स, तर नवीन ब्रँच उघडायची असेल तुम्हाला, इंटरेस्ट रेट किती असावा, कर्ज देण्याची धोरणं काय असावी आणि कुठे पैसे गुंतवावेत, या सगळ्याचे जे नियम आहेत तर हे नियम कोणाचे पाळावे लागतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. जे एकीकडे स्वतःचे बँकिंग विषयक सर्व जे काम आहे याच्यामध्ये बँकेचं लायसन्स मिळवणे, आपल्या बँकेच्या शाखा इतरत्र काढणे, व्याजदर त्याचे किती असावेत, कर्ज देण्याची तत्त्व काय असावी, त्यानंतर गुंतवणूक कुठं करावी या आपल्याकडल्या एक्सेस पैशाची, ह्या सगळ्या विषयीचे नियम कोणाचे पाळायचे असतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. आणि स्थापना असेल, तिची नोंदणी असेल, तिची दुसरीकडे जर आपण बघितलं की मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल, तिच्या निवडणुका असतील, दोन संस्था, सहकारी संस्था एकत्र येणे असेल, तर अशा सगळ्या गोष्टींसाठी किंवा एखादी संस्था बुडीत निघाली तर तिला बुडीत म्हणून घोषित करणे, तर अशा अनेक गोष्टींसाठी तिला कुणाचा नियम पाळावा लागता, CRCs किंवा RCS, म्हणजेच की राज्य सहकारी कायदा किंवा केंद्र सरकारचा सहकारी कायदा. तर अशा प्रकारचं हे सर्व पाळावे लागतं. तर आता इथं जर आपण बघितलं की अलीकडेच एक फार महत्त्वाची बँक होती आपल्या महाराष्ट्रामध्ये, तिचं नाव होतं पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक असं तिचं नाव होतं, नागरी सहकारी बँक. आणि या बँकेने काय केलं होतं की रिस्ट्रिक्शन्स वेर इम्पोज्ड ऑन RBI ऑन विड्रॉवल ऑफ मनी फ्रॉम PMC बँक, which highlighted the strong case of malfunctioning in dual regulation system in urban cooperative banking system. की नागरी सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला अलीकडील काळात असं दिसून येतं की ही जी पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक होती तर हिच्यामध्ये जे ड्युअल रेग्युलेशन आहे, द्वैत्व किंवा दुहेरी नियंत्रण जे आहे, तर आपण म्हणतो ना दोन घरचा पाहुणा उपाशी, त्या प्रकारे दोन संस्थांचं ज्यांच्यावर नियंत्रण आहे, मग एकीला वाटतं दुसरी नियंत्रण नीट ठेवते, दुसरीला वाटते पहिली नियंत्रण नीट ठेवते. या हिशोबाने काय झालं, या पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये किंवा पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धांदलीचे व्यवहार दिसून आले आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेवर नियंत्रण आणलं. आता इन द अबोव्ह PMC's केस देअर वर 3 मेजर प्रॉब्लेम्स, 3 महत्त्वाचे प्रश्न होते. कुठले कुठले प्रश्न होते, फायनान्शियल इरेग्युलॅरिटीज म्हणजे की त्यांच्यामध्ये वित्तीय गैरव्यवहार त्यामध्ये दिसून आले. फेल्युअर ऑफ इंटरेस्ट कंट्रोल, की फेल्युअर ऑफ इंटरेस्ट कंट्रोल म्हणजे यांच्यानी कोणत्या दरावर व्याज घ्यावं, कोणत्या गटाचे हितसंबंध जपावेत, यासाठीचे जे काही व्यवस्था होती तर ह्या व्यवस्थेचं पूर्ण अपयश यामध्ये दिसून आलं. आणि अंडर रिपोर्टिंग ऑफ एक्सपोजर्स म्हणजे त्यांनी जे काही व्यवहार केलेले आहेत, की ज्यांनी जे कर्जाचे व्यवहार केलेले आहेत, त्यांनी जे तारण मालमत्ता ठेवलेले आहेत, तर यांची अंडर रिपोर्टिंग झालेली आहे. अंडर रिपोर्टिंग म्हणजे जितके व्यवहार झाले त्यापेक्षा कमी व्यवहारांची माहिती ही मध्यवर्ती बँकेकडे देण्यात आली. आणि यामुळं काय झालं, मध्यवर्ती बँकेला जेव्हा हे लक्षात आलं की तिच्या ऑडिट्समध्ये की या बँकेने अशा प्रकारे गैरव्यवहार केलेला आहे, मग कुठल्याही बँकेला लायसन्स देणे, तिचं लायसन्स काढून घेणे, तिच्यावर प्रशासक नेमणे, असे जे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार तिला मिळालेले आहेत, तर त्यानुसार मग रिझर्व्ह बँकेने काम करत काय केलेलं आहे, हे सर्व त्या बँकेवर निर्बंध आणले. PMC Bank has extended 73% of its asset to HDIL, which created a panicky situation for depositors. या बँकेने काय केलं, अलीकडे जर तुम्ही वाधवा ब्रदर्स नावाचे 2 कंपनी भाऊ होते, त्यांची एक कंपनी आहे HDIL, हाऊसिंग डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड म्हणून, तर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. या HDIL कंपनीला त्यांनी काय केलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिले आणि ते कर्ज एवढी होती
की त्या बँकेच्या एकूण मालमत्तेच्या 73% इतक्या प्रमाणामध्ये कर्ज केवळ एकाच बँकेला देण्यात आली होती. आता इतकं जर कर्ज आपण एकाच व्यक्तींना किंवा एकाच संस्थेला देणार असू तर ह्याच्यामध्ये खूप मोठा धांदलीचा हा व्यवहार आहे. आणि असं केल्यामुळं मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या HDIL कंपनीवर सुद्धा निर्बंध आणले आणि ह्या जी बँक होती पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ह्याच्यावर सुद्धा नियंत्रण आले. आता जेव्हापासून निर्बंध आलेले आहेत त्यामुळं PMC has deposited from other smaller cooperative state bank the financial irregularities which includes governance and transparency issues will likely to have multidimensional impact. आता या PMC बँकेचं वैशिष्ट्य काय होती तर ही एक चांगली बँक होती, मात्र हिच्याकडे केवळ स्वतःचेच पैसे नव्हते तर इतर सहकारी बँका सुद्धा हिच्याकडे पैसे ठेवायच्या आणि त्या पैशांचा दुरुपयोग या बँकेने केल्यामुळं भलेही ही केस एका बँकेची असल्याचं आपल्याला दिसतं, मात्र तसं नाही आहे. या बँकेने काय केलेलं आहे, आपल्यासोबत इतर सहकारी बँकांचे जे पैसे होते तर त्या पैशांचा सुद्धा गैरव्यवहार आपल्याला केल्याचं दिसून येतं. सध्या ते वाधवा ब्रदर्स सुद्धा जेलमध्ये आहेत आणि या बँकेचे बरेचसे संचालक सुद्धा. आता ह्या जे दुहेरी नियंत्रणाचा हा जो प्रश्न आहे तर याला आपण आटोक्यात कसं आणणार तर ह्याच्याविषयी जर आपल्याला बघायचं असेल तर इथं आपण बघू शकतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं की तिचे जे डेप्युटी गव्हर्नर होते R गांधी यांच्या ह्याच्यामध्ये एक समिती नेमली होती आणि या समितीने काय केलेलं आहे की काही आपले सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना कोणत्या प्रकारच्या आहेत की त्यांनी सांगितलं आहे की काही सहकारी बँकांचं काय केलं पाहिजे, विलिनीकरण केलं पाहिजे आणि त्यांना ज्या चांगल्या सहकारी बँका आहेत तर त्यांना लघु वित्त बँका म्हणजे एक नवीन कॅटेगरी बँकांची सध्या मध्यवर्ती बँकेने सुरू केली आहे, तिला स्मॉल फायनान्स बँक असं म्हणतात. स्मॉल फायनान्स म्हणजे जी फार अगदी लाखोंची कर्ज वाटू शकणार नाही, मात्र एक 2-4 लाख 5 लाखापर्यंतची कर्ज वाटू शकेल अशा प्रकारच्या बँका स्थापन करायला परवानगी दिलेली आहे. बारामतीत सुद्धा AU स्मॉल फायनान्स बँक नावाची एक स्मॉल फायनान्स बँक आहे. आपली जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पंचायत समितीजवळ तिच्या बाजूला AU स्मॉल फायनान्स बँक नावाच्या बँकेचं मुख्यालय असल्याचं आपल्याला म्हणजे बारामतीतली शाखा असल्याचं आपल्याला दिसून येते. तर ज्या चांगल्या चालणाऱ्या सहकारी बँका आहेत तर त्यांचं रूपांतर जे आहे तर ते अशा प्रकारच्या स्मॉल फायनान्स बँकात करावं आणि व्हॉलंटरी ट्रान्झिशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स इंटू स्मॉल फायनान्स बँक म्हणजे ज्या नागरी सहकारी बँका आहेत तर यांचं त्यांच्या स्वेच्छेनं लघुवित्त बँकामध्ये लघुवित्त व्यापारी बँकामध्ये त्यांचं रूपांतर करावं अशी सूचना या R गांधी यांच्या समितीने दिलेली आहे. आणि मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची आणि चांगली सूचना आहे ज्यामुळे या बँका व्यापारी तत्वावर काम करायला सुरुवात करतील आणि यांच्यावर बऱ्यापैकी चांगलं नियंत्रण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राहू शकेल. त्याचबरोबर नंतर जर आपण बघितलं तर एक इंडिपेंडंट रेग्युलेटर असला पाहिजे. जे नागरी सहकारी बँका आहेत तर त्यांच्यासाठी एक वेगळा नियामक असला पाहिजे, म्हणजे वेगळा अधिकारी असला पाहिजे, त्याचं कार्यालय असलं पाहिजे की ज्यांनी केवळ या नागरी सहकारी बँकांच्या कामावरच लक्ष ठेवलं पाहिजे. ही सुद्धा सूचना अतिशय स्वागतार्ह आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कोऑपरेटिव्ह बँकिंगचं एक सेक्शन आहे, मात्र त्यामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँका किंवा त्यांच्या व्यवहारासाठीचा एक प्रमुख असा सेक्शन नाही. त्यानंतर एक दुसरी समिती नेमली होती H मालेगम कमिटी म्हणून. ह्या H मालेगम समितीने काय केलेलं आहे की जे सहकारी बँकांचे संचालक मंडळ असतं तर त्याच्यामध्ये ज्या काही जे तज्ज्ञ सभासद घ्यायचा असतात तर त्याच्यामध्ये निवडणुका म्हणजे इलेक्टेड डायरेक्टर्स न घेता तर जे व्यक्ती इलिजिबल आहेत, ज्या व्यक्ती लायक आहेत अशा आणि योग्य आहेत अशा कामांसाठी अशा व्यक्तींची संचालक म्हणून नियुक्ती करावी अशा प्रकारची शिफारस दिलेली आहे. मात्र जर आपण बघितलं की परत प्रश्न येतो की जेव्हा अपॉइंट करायचे कोणाला, मग लायक कोण माणूस आहे हे कोण ठरवणार आणि जे सहकाराचं मूळ तत्व आहे की ते म्हणजे लोकशाही, एक सभासद आणि एक मत, याला ही जी सूचना आहे तर ही सूचना काय करते, तडा देते. त्यामुळं ही मालेगाम समितीची शिफारस तितकीशी बरोबर नाही अशी टीकाही
तिच्यावर करण्यात आली. मात्र इथं वरचे जे 2 सूचना आहेत त्यामध्ये एक तर त्याच्यामध्ये इंडिपेंडंट रेग्युलेटरी बॉडी असली पाहिजे, एक स्वतंत्र नियामक संस्था असली पाहिजे नागरी सहकारी बँकांसाठी, आणि त्याचबरोबर आहे ना की या बँकांचं त्यांच्या स्वेच्छेने स्मॉल फायनान्स बँकामध्ये रूपांतर करणे, ह्या दोन्ही सूचना अतिशय स्वागतार्ह असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता इथून पुढच्या काळामध्ये यांची मार्ग काय असावा याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर इथं जर आपण बघितलं की या सहकारी बँकांना पैशाची उभारणी करता यावी यासाठी त्यांच्याकडनं काय असलं पाहिजे की एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असले पाहिजे. अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचा अर्थ असतो की या सगळ्या सहकारी बँकांनी काय केलं पाहिजे, एक एकत्र येऊन एक जॉईंट स्टॉक कंपनी काढली पाहिजे. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली तत्वावर स्थापन झालेली एखादी संस्था किंवा कंपनी काढली पाहिजे. मग ही संस्था नंतर काय करू शकेल, ही भांडवलाची उभारणी करू शकेल, कर्ज रोखे उभारू शकेल. आपल्या ज्या सहकारी संस्था आहेत तर त्यांच्याकडनं ती लक्षसुद्धा ठेवू शकेल. त्याचबरोबरीनं RBIला असे अधिकचे अधिकार दिले पाहिजेत की जर अशा संस्थांना वाइंड अप करायचे किंवा त्यांचं अवसायनात काढायचं असेल तर त्या त्या राज्याच्या सहकारी कायद्याकडे फारसा अधिकार न देता अशा संस्थांना अवसायनात काढण्याचे, म्हणजे सध्या हे अधिकार या संस्थांना अवसायनात काढण्याचे राज्याच्या सहकार आयुक्ताकडे असतात. मात्र अशा प्रकारचे अधिकार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात यावे. या संस्थांचं काय झालं पाहिजे, नियमित ऑडिट झालं पाहिजे. इथं जर तुम्हाला दिसत असेल, ऑडिट प्लेज अन इम्पॉर्टंट सुपरवायझरी रोल इन इन्शुरिंग द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द कोऑपरेटिव्ह बँक. तुम्ही जर सर्व कॉमर्सचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला माहिती आहे एक कोर्स आहे GDC&A नावाचा. आता हा GDC&A नावाचा कोर्स काय करतो, तर ह्या कोर्समध्ये सहकारी संस्था, सहकारी पतसंस्था यांचं ऑडिट करण्यासाठी एक वेगळा चार्टर्ड अकाउंटंट टाईपचा एक व्यक्ती असतो. आता आपल्याला माहिती आहे अदरवाईज जे CA ची परीक्षा आहे ती खूप टफ आहे, पण GDC&A ची जी परीक्षा आहे तर ती इतकीशी टफ नाही आहे. GDC&A चे अनेक विद्यार्थी आपल्या कॉलेजमधनं सुद्धा खूप विद्यार्थी पास झालेले आहेत. तर अशा जे GDC&A पास झालेल्या व्यक्ती आहेत तर ह्या व्यक्ती काय करू शकतात, ह्या सहकारी संस्थांचं ऑडिट करू शकतात. मात्र या व्यक्तींची स्वतःचीच एक्सपर्टीज फारशी जास्त नसल्यामुळं किंवा तिच्यामध्ये जितके नियम पाळले जायला पाहिजे तितके पाळले जात नसल्यामुळं या संस्थांचं ऑडिट हे अतिशय तकलादू स्वरूपाचं असतं. आणि म्हणून मग यांच्यामध्ये जर चांगल्या ज्या ऑडिट असणाऱ्या संस्था असतील तर त्या आपल्याला जर आयडेंटिफाय करायच्या असतील तर ऑडिट प्लेज अन इम्पॉर्टंट सुपरवायझरी रोल इन इन्शुरिंग द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ कोऑपरेटिव्ह. But it is observed that there are lots of irregularities and negligence take place while conducting audit. म्हणजे ऑडिट करतानाच या संस्थांमध्ये खूप दुर्लक्ष केलं जातं, अनेक बाबींकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यामध्ये अनेक अनियमितता असतात. आणि एक सहकारी संस्थांचं ऑडिट करायचं असेल तर एक विशिष्ट नियमावली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली पाहिजे. आणि ह्याच्या पुढे आपण जर बघितलं ते म्हणजे जो कोणी चुकीचं ऑडिट करेल, एरॉनस ऑडिट म्हणजे चुकीच्या प्रकाराने ऑडिट करणे किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे जर त्यांनी ऑडिट केलं, चुकीचं ऑडिट केलं तर अशा व्यक्तीच्या विरोधात पिनल ॲक्शन झाली पाहिजे. पिनल ॲक्शन म्हणजे त्याला काहीतरी फाईन लागला पाहिजे. अशा प्रकारचं सर्व व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली पाहिजे असं हे म्हणतं. Further, the state government should also conduct a forensic audit of the loan portfolios and purchases of representative sample of cooperative bank. या सहकारी बँका ज्या ज्या वस्तूंची खरेदी करतात, त्या ज्या ज्या लोकांना कर्ज देतात, तर त्यांचा जो पोर्टफोलिओ असतो तर हा पोर्टफोलिओचं जे काही असेल तर त्याचं व्यवस्थित ऑडिट, फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे अतिशय डिटेल्ड ऑडिट हे त्या त्या राज्य सरकारांनी केलं पाहिजे अशी सुद्धा एक सूचना येते. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मस्ट इन्श्युअर दॅट द कोऑपरेटिव्ह बँक्स अडॉप्ट अ मोर प्रोफेशनलिझम इन ऑर्डर टू रिटेन पीपल्स कॉन्फिडन्स इन देअर बँकिंग सेक्टर. म्हणजे लोकांचा सहकारी बँकामध्ये अधिकाधिक विश्वास टिकून राहावा यासाठी मध्यवर्ती बँकेने काय केलं पाहिजे की ह्या ज्या सहकारी बँका आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय कठोर व्यावसायिक पातळीवर या बँका चालवल्या जाव्यात अशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे. तर
अशा प्रकारे आपला हा जो सहकारी बँकिंग विषयीचा जो विषय होता तो बऱ्यापैकी इथं संपतो. इथून पुढच्या लेक्चरला आपण भारतातल्या ज्या परदेशी बँका आहेत तर त्या परदेशी बँकाविषयीची माहिती आपण येत्या 1-2 लेक्चर्समध्ये घेणार आहे. आणि त्यानंतर आपला पहिला चॅप्टर संपेल. तर या चॅप्टर संपल्यानंतर आपल्याला एक परीक्षा किंवा एक टेस्ट घ्यायची. तर ही टेस्टसाठी तुम्ही लेक्चर्स बघत राहा. आपले काही जे जुने पहिले सुरुवातीचे टॉपिक्स होते की ज्याचे अशा प्रकारचे रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध नाही आहे तर ते मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. आणि हे सर्व लेक्चर्स हे आपल्या गुगल क्लासरूमवर अपलोड केले जातील. तर तुम्ही तिथून हे लेक्चर्स बघू शकता. तर जुने लेक्चर्स आणि हे सुद्धा लेक्चर्स जे आज आपण घेतोय व्हॉट्सॲपवर पोस्ट करतोय हेच लेक्चर तुम्हाला तिथे एकत्रित स्वरूपात सिक्वेन्समध्ये बघायला मिळते. बऱ्याच मुलांची नोट्ससाठी अडचण आहे तर मी ती समजू शकतो. मी नोट्स देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आजच्यासाठी आपण इथं थांबूया. धन्यवाद.